तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, कालच्या आपण एपिसोडमध्ये बघितलं असेल की बरेचसे असे कंटेस्टंट होते. ते बोलत होते की नॉमिनेट झाल्याच्या नंतर त्यांना कॅप्टन्सीचा उमेदवारी बनवता येत नाही, त्यांना कॅप्टन्सी दिली जाणार नाही. तर ह्याच्याबद्दल खरं काय आहे, खरं काय सत्य आहे, हे सगळ्यांबद्दल आपण आज बोलणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जर का तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा. तर मित्रांनो, झाले असं की जी टीम बी आहे त्यांच्यामधले जे कंटेस्टंट आहेत ते सगळे म्हणतात आहे की जर का तुम्ही नॉमिनेटेड असाल तर तुम्ही कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी पात्रतेचे नाही राहत. तर जर का त्यांना पात्रतेचे नसेल तर त्यांना टास्क का खेळवतात ते बिग बॉस, हा आमचा सवाल आहे. तर त्यांनी जरा समजलं पाहिजे की जर का तुम्ही नॉमिनेट जरी झाले असेल तरी पण तुम्ही कॅप्टन बनू शकता. हे निकीला माहिती आहे, कारण की वैभव पण बोलला होता की जर का नॉमिनेट असेल तर त्याला आपण कॅप्टन नाही बनवू शकत. कारण की वैभव हा बिनडोक, त्यांनी अभिजित सावंतला नॉमिनेट ह्याच्यासाठी केलं कारण की तो कॅप्टन्सीचा उमेदवार पण त्याला घेता येणार नाही. पण निकी त्याला बोलली की जर का नॉमिनेट झाला तरी पण तो कॅप्टन बनवू शकतो. निकीने त्याला सांगितलं. पण ह्या टीम बीवाल्यांना सांगणार कोण? टीम बीवाल्यांना पण कोणीतरी सांगितलं पाहिजे. त्यांच्यामध्ये असा गेम थोडाफार कमतरतेचा दिसतोय. ते जास्तच फेअर खेळण्यामध्ये जातात ते, आणि ते कुठं ना कुठं मागं राहतात ते गेममध्ये. तर त्यांनी त्यांचा गेम अप केला पाहिजे. कोण ना कोणतरी वाईल्ड कार्ड गेला पाहिजे किंवा मग रितेश दादांनी जरा नीट समजूत काढली पाहिजे. त्यांनी आपसात नाही भांडलं पाहिजे. स्वतःवरती एक विश्वास ठेवला पाहिजे, दुसऱ्यांवरती विश्वास ठेवून त्यांनी तो गेम खेळला पाहिजे. आणि जशी टीम ए जशी खेळते, म्हणजे आरबाजची टीम जशी खेळते, एकजूट होऊन एकत्रितपणे येतात ते आणि नडतात ते, तसेच इकडे टीम बीवाले थोडेसे घाबरताना दिसतात आहे. कारण की टीम बीवाले एकत्रितपणे कोणासोबत पण भांडताना दिसत नाही आहे. एक जण भांडतोय आणि म्हणून ते निकीवरती किंवा मग जान्हवीवरती ते मुद्दे उचलत नाहीत. कारण की त्यांना माहिती आहे की जान्हवी निकीवरती मुद्दे उचलले तर हे एकत्रितपणे धावून येतात आणि आपल्या बाजूने बोलायला कोण नाही, आपण एकटे लढायला लागतो. त्याच्यासाठी टीम बीने एकत्रितपणे आलं पाहिजे, असं काहीतरी त्यांनी केलं पाहिजे. एकजूटपणे कोणीतरी असं उभं राहिलं पाहिजे. तर तुमचं काय मत आहे मित्रांनो? तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.